नमस्कार, मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी. बोलतो तुमच्या मनातले बोल. गोल सेटिंग पासून गोल अचिव्हिंग पर्यंत हा जो काय प्रवास आहे, हा प्रवास एवढाही असू शकतो, नाही तर एवढाही असू शकतो. पण हा जो काय प्रवास असतो त्याच्यामध्ये बहुतांश लोक सुरुवात इथून करतात आणि मध्ये कुठेतरी त्यांचा उत्साह ड्रॉप होतो आणि तो प्रवास सोडून देतात. बहुतांश लोक जे त्यांनी ध्येय ठरवलेलं आहे, लक्ष्य ठरवलेलं आहे, ते लक्ष्य गाठू शकत नाहीत, तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. असं का होतं? आपण का आरंभशूर असतो? तर याचाच थोडासा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की माझ्या काय चुका झाल्या किंवा मी करताना काय झालं, माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या, काही सक्सेसफुल लोकांच्या एकंदर सगळ्या प्रवासाचा विचार केल्यानंतर मला लक्षात आलेले मुद्दे आहेत, ते मी या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती. गोल सेटिंगची खूप वर्कशॉप्स असतात. रोज येतात काहीतरी, गोल सेटिंग करा माझ्याबरोबर. गोल सेटिंग काइंड ऑफ सोपं आहे, कारण पुढे काहीच नसतं, आपण सुरुवात करायची असते. पहिला टप्पा असतो. पहिला टप्पा हा नेहमी काइंड ऑफ सोपा असतो. पहिला टप्पा नाही, मी असं म्हणेन की स्टार्टिंग पॉइंट हा सोपा असतो. स्टार्टिंग पॉइंटवरनं पहिलं पाऊल टाकणं हे अजून एक जिकिरीचं काम असतं. पण ध्येय ठरवताना ध्येय हे गाठायचंय मला, हे सांगण्यासाठी आपल्याला कुणाची गरज नसते, आपल्या डोक्यात असतं. कुणाला ऍथलीट व्हायचं असतं, कुणाला UPSC क्लिअर करायची असती, कुणाला सायंटिस्ट बनायचं असतं, कुणाला अजून काय ऍस्ट्रॉनॉट बनायचं असतं, कुणाला क्रिकेटर बनायचं असतं, कुणाला अभिनेता बनायचं असतं. हे ड्रीम आहे आपलं. बऱ्याचदा स्वप्न आणि गोल याच्यामध्ये खूप गल्लत होत आहे. तर आपल्या स्वप्नालाच आपण आपलं लक्ष्य मानून चालतो, ध्येय मानून चालतो आणि आपण ते गाठू शकत नाही, कारण स्वप्न हे प्रचंड मोठं असतं, लार्जर दॅन लाईफ असतं. भारतासारख्या देशामधून ऑलिम्पिक्सला जाणारी लोक 100च असतात. भारतात फार 200 होतील. भारतासारख्या देशामधून IPL धरून क्रिकेट खेळणारी माणसं ही 200 असतात. त्याच्यापेक्षा जास्त नाही होऊ शकत. त्यामुळं आपल्याला जेव्हा क्रिकेटर व्हायचंय, ऍथलीट व्हायचंय, स्टार व्हायचंय, फिल्म इंडस्ट्री तर आपण बघतोच आहे, रोज नवीन लोक येतात, रोज हजारोनं नवीन लोक येतात. प्रत्येकाला हिरो व्हायचंय, अगदी जरी कॅरेक्टर आर्टिस्ट व्हायचंय म्हटलं तरी प्रत्येकाला काम मिळेल याची शाश्वती नाही. फक्त पडद्यावरच नाही, पडद्या मागची सुद्धा हीच कंडिशन आहे. या सगळ्यामध्ये आपण म्हणूनच जेव्हा स्वप्न पाहतो की आपल्याला अमुक एक गोष्ट व्हायची आहे, अमुक एक गोष्ट करायची आहे, तेव्हा आपण त्या स्वप्नाला आपल्या ध्येयाशी जोडतो. ते थेट स्वप्नच ध्येय म्हणून बघतो आपण. आणि मग जेव्हा स्वप्न ध्येय म्हणून बघतो तेव्हा अर्थातच ते स्वप्न गाठताना जी दमछाक होते सुरुवातीला, त्याच्यामध्ये आपला उत्साह संपतो आणि आपण ते स्वप्न सोडून देतो, आपण ते लक्ष सोडून देतो आणि आपल्याला ध्येय गाठता येत नाही. हे अगदी बेसिक एक पहिलं प्रायमापेसी आपण पाहतो ते कारण आहे. सिस्टमॅटिकली आपण गोल सेटिंग आणि ध्येय निश्चिती यांचा जर अभ्यास केला की नाही, मी तेवढा मच्युअर आहे, मला माहिती आहे की स्वप्न वेगळं, ध्येय वेगळं. माझं ध्येय आहे ते स्वप्नापर्यंत नेणारं आहे, पण आत्ताच माझं ध्येय हे आहे, हा सगळा विचार केलेला आहे. पण तरी सुद्धा हे ध्येय गाठताना सुद्धा आपण हे सोडून देतो. आपला हा प्रवास संपतो, अकाली संपतो. असं का होतं? तर ध्येय निश्चिती करतानाच बऱ्याचदा आपण लार्जर दॅन लाईफ काहीतरी ध्येय ठेवलेलं असतं. अशक्य प्राय वाटणारं ध्येय ठेवलेलं असतं. शेवटी स्वप्न आणि ध्येयामधला तोच फरक आहे. स्वप्न खूप मोठी असतात, आकाशा एवढी मोठी असतात कदाचित, पण ध्येय तशी नसतात. ध्येय रॅशनल पाहिजेत. ध्येयाच्या बाबतीत आपण जे नेहमी म्हणतो की देयर हॅव टू बी स्मार्ट गोल्स. स्मार्ट म्हणजे काय आहे? देयर हॅव टू बी स्मार्ट गोल्स. सस्टेनेबल, मेजरेबल, अचिवेबल, रिलेटेबल, टँजिबल, तशी गोल्स पाहिजेत की जी गोल्स आपण गाठू शकतो, जी आपल्याला माहिती आहेत, की ज्याचे टप्पे ठरवता येतात, जी सस्टेनेबल आहेत, जी मेजरेबल आहेत. मोजता येतं की मला रोज 1000 मीटर धावायचंय, मला रोज 10,000 मीटर धावायचंय, मोजता येतं. अचिवेबल आहे, ते गाठता येतं. रिलेटेबल आहे, कारण आपण ऍथलीट आहे, आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय, आपण त्या दृष्टीनं मेहनत घेतोय. आणि टँजिबल आहे, जे दिसतं प्रयत्न करून गाठलेलं. उद्या जेव्हा मॅरेथॉन होते तेव्हा किमान अर्धी मॅरेथॉन धावतो आणि ते अचीव्ह केल्याचं एक समाधान मिळतं. हे जर डायरेक्ट ऑलिम्पिक्सला 100 मीटर्सला जायचंय असं असेल गोल, तर ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला तशा पद्धतीनं त्याचा प्रवास आखावा लागतो, जो बऱ्याचदा होत नाही.
तर गोल निश्चिती केल्यानंतर सुद्धा, ध्येय निश्चिती केल्यानंतर सुद्धा ध्येयापर्यंतचा प्रवास पूर्ण होत नाही, कारण आपल्याला रुटीनचा कंटाळा येतो कुठेतरी. पहिलं कारण जे मला वाटतं ते म्हणजे रुटीनचा कंटाळा येतो. कारण ध्येय गाठण्यासाठी एक मेहनतीची गरज आहे, प्रचंड मेहनतीची गरज आहे, की मला हे ध्येय गाठायचंय, शिस्त पाहिजे. मग शिस्त असली की त्यात रुटीन आलं. रोज आपण ऑफिसला जेव्हा 10 ते 8 काम करतो ना, किंवा 10 ते 6 काम करतो, 8 ते 8 जे काही काम करतो, त्या कामामध्ये त्या ठिकाणी जाऊन काम करण्याचा उद्देश काय आहे, तर ती सिस्टीम आहे. ती सिस्टीम बनवलेली आहे त्या कंपनीनं, की इथं लोक येतील, इथं ही डिपार्टमेंट्स आहेत, या डिपार्टमेंट्समध्ये कामाची वर्गवारी, कामाची विभागणी अशा पद्धतीनं केलेली आहे. त्या प्रत्येक विभागामध्ये पुन्हा माणसांची प्रतवारी केलेली आहे, त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या अनुभवानुसार, कौशल्यानुसार, आणि त्यांना ती कामं वाटून देऊन त्यातून ती कामं अशा पद्धतीनं टीमवर्कच्या साहाय्यानं आपण पूर्ण करून जे कंपनीचं फायनल उद्दिष्ट आहे ते आपण गाठायचं आहे. ती सिस्टीम तयार झाली आहे. मग त्या सिस्टीमचा भाग आपण जेव्हा होतो तेव्हा आपल्याला रोज ऑफिसमध्ये ठरलेल्या वेळेत जावं लागतं, तिथं नेमून दिलेली कामं करावी लागतात. ती कामं करताना काही वेळेला आपल्याला पुढं मागं होत असतील गोष्टी, तरी सुद्धा ती कामं पूर्ण करावीच लागतात. ती कामं पूर्ण नाही झाली तर आपण जबाबदार असतो त्याला, कारण आपल्यावर इतर अनेक जण अवलंबून असतात. ही शिस्त असते. जेव्हा आपण आपल्यासाठी ध्येय निश्चित ठरवतो तेव्हा ती याच्या कदाचित वेगळी असते. तर याच्या जेव्हा बाहेरची असते तेव्हा आपल्याला ही गोल निश्चिती, ध्येय निश्चिती करताना, ही शिस्त गाठताना, या शिस्तीचं पालन करताना रोज उठून तीच गोष्ट करावी लागते. मला पुण्यात होणाऱ्या डिसेंबरच्या मॅरेथॉनला भाग घ्यायचा आहे. आता ऑगस्ट महिना चालू आहे, तर माझ्याकडे 3 महिने आहेत. मग या मॅरेथॉनला 42 किलोमीटरचं अंतर मी नाही पार करू शकणार. 21 किलोमीटरचं सुद्धा करू शकेन का नाही माहित नाही, पण 10 किलोमीटरचं मी नक्की करेन. मग 10 किलोमीटरचं मी करीन हे जर आज म्हणतोय, तर मला आज 1 किलोमीटरही सलग धावता येत नाहीये. बरोबर आहे ना? तर मग मला ही शिस्त पाहिजे. रोज सकाळी उठून व्यायाम अशा पद्धतीनं करायला पाहिजे की माझा दमसास राहील, माझा स्टॅमिना राहील तेवढा. माझं डाएट बदलायला पाहिजे, माझं शरीर हलकं पाहिजे, तर मी पळू शकेन. मी जेव्हा पळीन तेव्हा मला अशा पद्धतीनं पळायला हवं की शास्त्रोक्त पद्धतीनं, जेणेकरून मी शेवटपर्यंत पोहोचेन. तर ही शिस्त आहे ना, ही शिस्त. जेव्हा ही शिस्त आहे, या शिस्तीमध्ये रुटीन आलं. मग मला पहाटे उठायला पाहिजे, तेवढाच व्यायाम करायला पाहिजे, तेवढं प्राणायाम करायला पाहिजे, ध्यान लावून बसायला पाहिजे, डाएटमध्ये तेच पदार्थ खायला पाहिजे जे मला अलाउड आहे. मग रोज डे इन डे आउट हीच गोष्ट चालू झाली की आपल्याला त्या रुटीनचा कंटाळा येतो. कुठेतरी वाटतं जाऊ दे ना, आज काय करतो, आज मी जरा बर्थडे आहे मित्राचा, मी भजी खातो. त्या डाएटमध्ये चालत नाही ना तसं. आपल्याला गाठायचंय ना ध्येय, पण तेव्हा डोक्यात विचार नसतो. त्या रुटीनचा कंटाळा येतो. दुसऱ्या दिवशी अजून काहीतरी असतं, कुणातरी अजून बर्थडे असतो, अजून काहीतरी फंक्शन असतं, मग केक खातो. असं करत ते रुटीन हळूहळू ब्रेक व्हायला लागतं. एक दिवस नाही उठलो पहाटे, काय बिघडलं? एक दिवस नाही व्यायाम केला, काय बिघडलं? असं करत ते रुटीन संपायला लागतं. आणि ते रुटीन जेव्हा आपल्याला पाळणं होत नाही तेव्हा हळूहळू आपण आपल्या ध्येयापासून बाजूला जायला चालू होतो. त्यामुळे ध्येय आपल्याला गाठता येत नाही. त्यातलं पहिलं कारण मला वाटतं की आपल्याला रुटीनचा कंटाळा येतो. दुसरं जे कारण वाटतं ते म्हणजे आपल्याला त्वरित परिणाम पाहिजे असतात, ते दिसत नाहीत. आपण जिममध्ये जातो, व्यायाम करायचा असतो, आपल्याला 6 पॅक ॲब्स बनवायचे असतात. कुठल्याही 6 पॅक ॲब्स किंवा कुठल्याही ट्रान्सफॉर्मेशनसाठी एक ठराविक पिरियड द्यावा लागतो. आपण काय केलेलं असतं, आपण रील्स बघितलेल्या असतात 30 सेकंदाची, 20 सेकंदाची, 1 मिनिटाची, ज्याच्यामध्ये लोकांचं ट्रान्सफॉर्मेशनची 1 वर्षाची जर्नी असती, ती आपण 30 सेकंदात त्यांनी दाखवलेली असती. आपल्याला वाटतं सोपं आहे, एवढा जाड होता, आज 6 पॅक ॲब्स झाले, करतो मी पण. आपण जातो करायला गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं 1 महिन्यानंतर की काहीच होत नाहीये. शरीरावरचं 1 इंच मांस पण कमी झालेलं नाहीये किंवा चरबी कमी झालेलं नाहीये. रोज ज्या डाएटमध्ये मला भाज्या खायला लावतात, कच्च्या उकडलेल्या भाज्या खायला लावतात, हे काय बरोबर नाही. जाऊ दे, 1 दिवस नाही करत, 2 दिवस नाही करत, 3 दिवस नाही करत, काय बिघडतं? कारण आपल्याला ते रिझल्ट दिसत नसतात. आपण आरशात बघतो, आपण आहे तेवढेच आहे, काहीच फरक पडलेला नसतो. मग आपण ते न करण्याकडे आपला कल वाढायला लागतो, कारण आपल्याला रिझल्ट दिसत नाहीत. मागे एक कोणीतरी व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये मी पाहिलं होतं, खूप छान उदाहरण दिलं होतं त्यांनी, की आपण अशा जिममध्ये जातोय असं इमॅजिन करा की ज्या जिममध्ये आरसेच नाहीयेत. जिममध्ये जेव्हा आरसे असतात तेव्हा आपण काय करतो, 1 महिन्यानं बघायला चालू करतो, काय वाटलं काय, 2 महिन्यानं जरा दिसायला लागतं. आपल्याला पण बरं वाटतं, हा पळतोय, त्याचं काहीतरी शरीरावर दिसतोय फरक होण्याचं, वजन उचलतोय, त्या वजना उचलण्याचे परिणाम दिसतायत.
पण हीच गोष्ट दिसत नसेल, जिमला आरसेच नसतील, तर मग हवा आपल्याला सेल्फ मोटिवेशन. ती तिसरी गोष्ट आहे, मोटिवेशनचा अभाव. ती तिसरी गोष्ट आहे, मोटिवेशनचा अभाव. पण दुसऱ्या गोष्टी जे आपण बोलत होतो की आपण रुटीनला कंटाळतो किंवा आपण जेव्हा आपल्याला काही परिणाम दिसत नाही तेव्हा सोडून देतो सगळं. तर तो सोडून देण्यामागं विचार हा करायला हवाय की कुठलीही गोष्ट एका रात्रीत अचीव होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला तेवढा वेळ द्यायला लागतो. तुम्हाला ते दूध बघायला सांगितलं का आईनं, पत्नीनं कधी सांगितलं आता दूध ते वर येईल थोड्या वेळात, बघत राहा. आपण काय करतो, आपण दुधाकडे लक्ष देतो, आता येईल वरती, आता येईल वरती. ती कधी येत नाही. आपण गॅस थोडा वाढवतो तरी येत नाही. मग आपण म्हणतो जाऊ दे, नाही रील बघून घेतो. एकाची 2 होतात, 3 होतात, 4 होतात, तोपर्यंत दूध उतरून फुल वरती येतं, गॅसवर सांडतं, घरातून शिव्या पडतात. ते जे दूध वरती येण्याची प्रक्रिया असते ना बारीक गॅसवर, ते तसं आलं नाही तर त्या दुधाला ती साय तेवढ्या लेवलची धरत नाही आणि पुढे जाऊन त्याचं ते प्रोबायोटिक जे काय दही बी लागायचं ते लागत नाही. त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. ऑल ऑफ अ सडन तुम्ही फ्रीजमधली दुधाची पिशवी काढली, त्या भांड्यात ठेवली आणि दूध वर येण्याची अपेक्षा केली, नाही होत. चहा तुम्ही करताना, चहा करत असाल तुम्ही आणि करत नसाल तर शिका. माझ्या पुरुष मंडळींना माझी विनंती आहे, शिकायला चालू करा ऑलरेडी. आणि येत असेल तर सॉरी, मी तुम्हाला बोलत नाही असं माना. तर चहा करताना असंच होतं ना, चहा चांगला व्हायचा असेल तर तो चांगला उकळला गेला पाहिजे, तर त्यात मजा आहे. नुसता लगेच केला फिका फिका करायचा असेल, ज्याला आवडत असेल त्यानं प्यावा, पण मला आवडत नाही वैयक्तिक, आणि मला वाटते बऱ्याच जणांना आवडत नाही या टाईपचा. तर सांगायचा उद्देश आहे त्या गोष्टीला तेवढा वेळ द्यावा लागतो. जर हा वेळ दिला नाही तर ती गोष्ट अचीव होत नाही. पण जो मधला पॅच असतो त्याच्यामध्ये रोज जर आपण मेहनत करत असू तर नक्की बदल होत असतात. आपण ते बदल दिसत नसतील दृश्य स्वरूपात, आतमध्ये बदल चालू झालेले असतात. जेव्हा आपण अशा टप्प्यावर येतो की जिथं बदल दिसायला लागतील, तोपर्यंतचा पेशन्स जर आपल्यात नसेल आणि त्याच्या आधी आपण प्रयत्न सोडून दिले तर ती जी काय मेहनत केलेली असते ना त्याला काहीही उपयोग होत नाही. मी मागे एक उदाहरण दिलं होतं की त्या उदाहरणामध्ये मी सांगितलं होतं की मोठं पुस्तक वाचायला घेतलं, ते पुस्तकाची 4 पानं वाचली, मी परत उठलो, गेलो, 1-2 दिवसांना आलो, परत ते पुस्तक वाचायला घेतलं. मग लक्षात आलं माझ्या की अरे ती स्टोरी काय सुरू झाली ती मला कळलं नाही. परत मी मागं गेलो, परत असं रोज मी करत राहिलो. म्हणजे पुस्तक वाचायला सोडलं, मग कधी 8 दिवस, मग 15 दिवस, परत तिथं आलो. जेव्हा जिथं मी वाचलेलं होतं तिथून परत 4 पावलं मागं जायचो, मी 5 पावलं मागं जायचो, परत यायचो. ते करण्यात जो वेळ जातो त्या वेळेमुळे ते पुस्तक कधीच वाचून पूर्ण झालं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. सोडलं मध्ये की आपल्याला पुन्हा त्या टप्प्यापर्यंत यायला तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. त्याच्यामुळं मध्ये सोडून देणं हे करायचं नाही, कारण ते केलं तर मग ध्येय निश्चित होत नाही. तिसरा मी सांगितलं मोटिवेशनचा अभाव. मोटिवेशनचा अभाव जेव्हा असतो ना तेव्हा ही गोष्ट होत नाही, कारण आपल्याला मोटिवेशनच मिळत नसतं. ध्येय जोपर्यंत असं आतून येत नाही ना की आपल्याला हे करायचंच आहे, तोपर्यंत काही उपयोग नाही. त्याच्या मागचा कार्यकारण भाव आपल्याला जोपर्यंत कळत नाही ना, मला का करायचंय, मला का अचीव्ह करायचंय, तोपर्यंत काही उपयोग नाही. या संदर्भात मी एक खूप सुंदर उदाहरण मध्ये वाचलं होतं, रादर व्हिडिओमध्ये बघितलं होतं एका, की तो जो वक्ता होता त्याला प्रश्नकर्त्यानं विचारलं काहीतरी प्रश्न, तर ह्यांनी विचारलं उलटं की मला एक सांग, मी तुला उदाहरण विचारतो की एक रेल्वेमध्ये तुम्ही रेल्वे चालवताय आणि तुम्ही रेल्वे चालवताय, ट्रॅकवर एक तुम्हाला दिसतं की 4-5 जण बसलेत, पण तुम्ही रेल्वेचा ब्रेक ऑपरेट करू शकत नाही. आता हे 4-5 जण जे बसलेत रेल्वे कर्मचारी आहेत, त्यांच्यावरनं जाणार रेल्वे. तुमच्या समोर पर्याय आहे की तुम्ही ट्रॅक बदलून जाऊ शकताय. तुम्ही ट्रॅक बदलायला घेता, पण तुमच्या लक्षात येतं तिकडून अजून एक व्यक्ती कोणीतरी चालत जाते. जर तुम्ही ट्रॅक बदलला तर त्या व्यक्तीला मारणार, तर तुम्ही काय कराल? प्रश्नकर्ता म्हणला, मग मी एक व्यक्तीला मारीन, 4 व्यक्तींना वाचवीन, 5 व्यक्तींना वाचवीन. एक्झॅक्टली म्हणतो, तू एक व्यक्तीला लक्षात घे, हा मॉरॅलिटीचा प्रश्न आहे. तुझी ट्रेन जात होती, त्या ट्रेनच्या मार्गात 5 व्यक्ती बसल्यात, तू त्यांना ते बसल्यात आहे त्यांची चूक आहे ती उडवणारच होतास तू. आज एका माणसाला मारायचा मात्र डिसिजन तू घेतोयस. 5 व्यक्ती मरणार होत्या, त्यांच्या नशिबानं मरणार होत्या, आज एका व्यक्तीला मारायचा डिसिजन तू घेतोयस. हा म्हणतो बरोबर आहे, 4 व्यक्तींना 5 व्यक्तींना वाचवण्यासाठी मी एकाला मारू शकतो. बरोबर आहे ना? आता मला सांग, ती जी व्यक्ती आहे ना ती तुझं स्वतःचं मूल आहे किंवा स्वतःचे वडील आहेत, काय करशील? तो म्हणतो नाही, मग मी त्याला सोडीन, मी हे 5 जण मरू देत. तो म्हणतो एक्झॅक्टली, की जेव्हा तुला कार्यकारण भाव मिळतो, तू जेव्हा त्या व्यक्तीशी तुझा संबंध जोडलास,
तुला कळलं की ही व्यक्ती आपली आहे, तेव्हा तू 5 जणांना काय अख्ख्या जगाला मारायला तयार होशील. आपल्या ध्येयाशी आपलं जोपर्यंत असं नातं तयार होत नाही ना की माझं ध्येय आहे, हे माझं ध्येय आहे आणि या ध्येयाला मी गाठणार आहे, कारण हे माझं आहे. हे जे ध्येय जेव्हा मी गाठीन तेव्हा माझं आयुष्य, माझं जे आपली माणसं आहेत त्यांचं आयुष्य बदलेल. हे जोपर्यंत नातं होत नाही ना तयार आपलं, ही जी ओढ होत नाही, तोपर्यंत आपण जगाला सोडून देत. विराट कोहलीला मुलगी झाली तेव्हा विराट कोहली क्रिकेट खेळत होता. जनरली डिलिव्हरीच्या वेळी नवरे लोक जाऊन थांबतात. विराट कोहली क्रिकेट खेळत होता. विराट त्याच्या देशासाठी खेळत होता, त्याला जावं लागलं. विराटच नाही, असे अनेक जण आहेत की त्या वेळी त्यांना वेळ काढता येत नाही कुटुंबासाठी, पण हे सगळं करत असतात ते कुटुंबासाठीच करत असतात. त्यामुळं जेव्हा आपल्याला असं वाटतंय की काही व्यक्ती, काही लोक हे आपल्या या ध्येयाच्या आड येत आहेत, त्यांना विश्वासात घ्यायला हवं. जे जवळचे असतील ते समजून घेतात की मला हे करणं किती गरजेचं आहे. मोटिवेशन लागत नाही त्याला आतून ओढ लागते, आतून आच लागते. म्हणतो ना आग लागली पाहिजे, ती आग लागायला पाहिजे. बुडाला आग लागल्यावर कसं माणूस बसत नाही, पळत सुटतो. एक्झॅक्टली ती आग लागली पाहिजे. मग ध्येय गाठताना कुठलीही अडचण येणार नाही, कधीच पाठीमागे पडणार नाही किंवा कधीच प्रवास सोडून देणार नाही. कसं वाटतंय ते मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर ज्याला वाटतंय की ज्याच्यापर्यंत हा पोचायला हवा त्याच्यापर्यंत पोचवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे व्हिडिओज करत राहीन. तुम्हाला अजून काही नवीन टॉपिक्स पाहिजे असेल तर प्लीज मला कळवा, मी द्यायचा प्रयत्न करीन. आणि आतापर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. मी अमोल बक्षी तुमची रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवर.